नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. वातावरणात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य नायट्रोजन हे आहे. लोखंडी खिळा पाऱ्यावर तरंगतो, परंतु पाण्यात बुडतो कारण लोखंडाची घनता पाऱ्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. नेत्रभिंग काढून टाकल्यामुळे मोतीबिंदू हा नेत्रदोष दूर होतो. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. फर्मेंटेशन ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे जैव रासायनिक प्रक्रियेमध्ये दिसते व ती बुरशीमुळे घडत असते. लक्षात घ्या, फर्मेंटेशन ही प्रक्रिया सर्वसाधारण कशामुळे घडते तर जैव रासायनिक प्रक्रियेमध्ये दिसते व ती बुरशीमुळे घडून येते. लक्षात घ्या, भारतात देवी या रोगाचे पूर्णतः निर्मूलन झालेले आहे. कुठल्या रोगाचे पूर्णतः निर्मूलन झालेले आहे तर देवी या रोगाचे. RDX हे काय आहे तर हे स्फोटक आहे. ऊसापासून बनवलेल्या साखरेस रासायनिकदृष्ट्या सुक्रोज असे म्हटले जाते. जे ऊसापासून साखर बनवतो त्याला रासायनिकदृष्ट्या काय नाव आहे तर सुक्रोज हे नाव आहे. भांड्यांना कलई देण्यासाठी नवसागराचा वापर करतात. भांड्यांना कलई करण्यासाठी कशाचा वापर करतात तर नवसागर याचा वापर करतात. वनस्पतीवरील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ तर कोण आहे ते जगदीशचंद्र बोस हे आहे. त्यानंतर मोरचूतची रासायनिक संज्ञा COSO4 म्हणजे कॉपर सल्फेट अशी आहे. काय आहे तर कॉपर सल्फेट. स्वादुपिंडातून इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन स्राव स्रावतात. स्वादुपिंडातून कुठले स्राव स्रावतात असा प्रश्न विचारला जाईल आपल्याला. इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन हे स्राव स्रावतात. लक्षात घ्या. बर्फ पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड तर कुठले आहे हे मांडीचं हाड आहे. लक्षात घ्या, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कुठले आहे तर मांडीचं हाड आहे. विद्युत चुंबक बनवण्यासाठी मृदू लोखंड या धातूचा उपयोग करतात. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, विद्युत चुंबक बनवण्यासाठी कुठल्या लोखंडाचा वापर केला जातो तर मृदू लोखंड या लोखंडाचा वापर करतात. स्वादुपिंडामध्ये असलेल्या काही पेशी इतरत्र पसरलेल्या बेटाप्रमाणे भासतात. त्यांना काय म्हणतात? लँगरहॅन्सची द्वीपे असे म्हटले जाते. यापासून द्वीपीन हा स्राव स्रावतो. जे बेटांप्रमाणे दिसतात त्याला काय म्हटलं जातं तर लँगरहॅन्सची द्वीपे म्हटलं जातात आणि यापासून द्वीपीन हा स्राव स्रावतो. लक्षात घ्या. शक्तीचे मूल्य बल गुणिले वेग इतके असते. तेजस्वी शुद्ध हिरा विद्युत वाहक आहे. जो आपल्याला हिरा तेजस्वी दिसतो तो काय विद्युत वाहक म्हणजे त्यामधून विद्युत वाहू शकते. लक्षात घ्या. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदुकीच्या विरुद्ध दिशेने गतिमान होते. सरळ स्थायी ऊतीचे किती प्रकार पडतात तर 3 प्रकार पडतात. सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन होते. सूर्याच्या उष्णतेमुळे कशाचं जलाशयातील पाण्याचे काय होतं तर बाष्पीभवन होते. काच माध्यमातून प्रकाशाचा वेग सर्वात कमी असतो. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, काच माध्यमातून प्रकाशाचा वेग कसा असेल तर तो सर्वात कमी असेल. लक्षात घ्या. स्वाईन फ्लूमधील स्वाईन हा शब्द डुक्कर प्राण्यांशी संबंधित आहे. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे. झेनॉन हे काय आहे तर झेनॉन हे वायू आहे. DNA मधील ग्वानिन ह्या भागावर कर्करोगजन्य रसायनांचा सर्वात जास्त परिणाम होतो. DNA मधील ग्वानिन या भागावर सर्वात जास्त कोणत्या रसायनाचा परिणाम होतो असं विचारल्यानंतर काय सांगणार आपण तर कर्करोगजन्य रसायन जे आहे त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो. मिठाचे जलीय द्रावण तर कसे असते समअंगी द्रावण असते. फुफ्फुसाचे रोग होण्यास सल्फर डायऑक्साईड कारणीभूत असतो. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, फुफ्फुसाचे रोग होण्यास कुठला वायू कारणीभूत असतो तर सल्फर डायऑक्साईड हा वायू कारणीभूत असतो. विद्युत इस्त्री
चे कार्य जूलचा नियमावर आधारित आहे. सर्व इंधनात हायड्रोजनचे कॅलरी मूल्य सर्व अधिक असते. हायड्रोजनचे मूल्य कसं असतं सर्व इंधनामध्ये? सर्वाधिक असतं, लक्षात घ्या. रासायनिक पदार्थापेक्षा गॅमा विकरण प्रक्रियेने अन्न अधिक चांगल्या प्रकारे टिकवले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे गॅमा विकरणाने अन्नातील सूक्ष्मजंतूंची वाढ होत नाही. तर काय कारण आहे? अन्नातील सूक्ष्मजीवांची वाढ होऊन देत नाही. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.